सर आत्ता आपण आईबद्दल, मंदिराबद्दल, इतर जे देवदेवता आहेत त्यांच्याबद्दल बोललो. पण आईबद्दल अनेक आख्यायिका आहेत ज्या आपण ऐकतो. अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या ऐकायला मिळतात. सर त्या गोष्टी मला ऐकायला आवडतील. आख्यायिका म्हणजे दंतकथा. या ऐतिहासिक असत नाहीत. त्याला कुठले संदर्भ आपल्याला सांगता येत नाहीत. पण या आख्यायिकांच्या जोरावर किंवा या आख्यायिकांच्या आधारावर या जगदंबेची उपासना आणि या जगदंबेविषयीची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये असते. म्हणून या आख्यायिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातली एक आख्यायिका अतिशय महत्त्वाची आहे, की त्या जगदंबेचं मूळ स्वरूप काय आहे? ती स्त्री आहे की पुरुष आहे? की ती कोणत्याही गुणांनी युक्त अशी नाही? हे दाखवणारी एक आख्यायिका करवीर महात्म्यामध्ये ऐकायला मिळते किंवा वाचायला मिळते. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, की कोल्हापुरातला एक वृद्ध गृहस्थ महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये येऊन या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः असा जप करत होता. कित्येक वर्ष हा वृद्ध गृहस्थ त्या ठिकाणी जगदंबेच्या समोर तिची आराधना करत होता. आणि ब्रह्मानंद कुमार स्वामी नारायण स्वामी यती नावाचे एक सद्गृहस्थ जे संन्यासी होते, ते नरसोबावाडीहून महालक्ष्मीच्या दर्शनाला आले आणि त्यांनी इथं त्या वृद्धाला बघितलेलं पाहिलं आणि त्याला सांगितलं, काय अरे बाबा तू मंत्र चुकीचा म्हणतोस. नमस्तस्मै म्हणायचं नाही, नमस्तस्यै म्हणायचं आहे. समोर स्त्री देवता आहे आणि नमस्तस्मै हा मंत्र म्हणत असताना तो समोर पुरुष देवता आहे असं गृहीत धरलं जातं. तेव्हा स्त्री देवतेची उपासना करताना नमस्तस्यै 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 नमो नमः असं तू म्हणायला हवंस. यावरती त्या वृद्ध गृहस्थाला खूप वाईट वाटलं, की आपण इतकी वर्षे जगदंबेच्या समोर बसून आराधना करतोय, उपासना करतोय, तिची करुणा बघतोय, पण ते तिच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं आणि तो रडायला लागला त्या ठिकाणी. आणि करवीर निवासिनी जगदंबेनं साक्षात त्या नारायण स्वामींना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं, की मी स्त्री आहे किंवा पुरुष आहे किंवा माझ्यासाठी स्त्रीचा मंत्र का पुरुषाचा मंत्र हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? मी सर्व गुण संपन्न आहे. त्याच्या भक्तिभावानं ज्या रूपामध्ये त्यानं मला हाक मारली त्या रूपामध्ये मी त्याच्यासमोर प्रकट होणार आहे. त्याच्यामुळं तू त्याची क्षमा माग असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारायण स्वामी पळत पळत मंदिरामध्ये आले आणि त्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले. त्याला सांगितलं, की माऊली तुमच्यामुळं मला जगदंबेनं साक्षात दर्शन दिलं. आणि या ठिकाणी आणखीन एक खूप छान त्या कथेला वळण आलं. नारायण स्वामींनी पाय धरल्यानंतर तो वृद्धग्रस्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं, की माझ्या निमित्तानं आपल्याला जगदंबेनं दर्शन दिलं, पण मी इतकी वर्षे जगदंबेची पूजा करतोय, मला जगदंबेनं का नाही दर्शन दिलं? तेव्हा जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झाली आणि तिच्या तेजामुळं तो मूर्छित झाला. आणि जगदंबेनं नारायण स्वामींना सांगितलं, की तुझ्या तपोबलाचा उपयोग कर, तुझं तपाचं सामर्थ्य आहे ते वापर आणि याला शुद्धीवर आण आणि माझं दर्शन घेऊन दे. आणि मग नारायण स्वामींच्या तपोबलानं नारायण स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याने जगदंबेचं दर्शन घेतलं आणि तिथं प्राण सोडला. ही कथा आपल्याला करवीर महात्म्यामध्ये किंवा नारायण स्वामींच्या चरित्रात पाहायला मिळते. म्हणजे या देवीचं जगतव्यापी स्वरूप कसं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक छोटीशी दंतकथा याच्या संदर्भातली सांगितली जाते, ती म्हणजे कोल्हापूर या नावाची उत्पत्ती सांगताना करवीर निवासिनी महालक्ष्मीनं कोल्हासुराचा आणि त्याचा पुत्र असलेल्या करवीरासुराचा वध केला. आणि मग त्या वधाची ठिकाणं त्या युद्धाचं संपूर्ण बारकाईनं केलेलं वर्णन हे आपल्याला करवीर महात्म्यामध्ये आहे. अशा या 2-3 आख्यायिकातून किंवा 2-3 दंतकथातून या महालक्ष्मीचं प्राचीनत्व, तिचं लोकांच्या मनामध्ये असलेलं भावनिक स्थान, तिच्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये निर्माण असलेली श्रद्धा, या सगळ्याला या दंतकथांचा या आख्यायिकांचा खूप मोठा आधार आहे. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी कोल्हापूर.